Hello students, am I audible? Happy sir. Yes. Yes, sir. Sir, you are audible. Happy New Yes. Year. Okay. Yes, sir. Happy New Year. Yes. Happy New Year, sir. Happy New Year, sir. हॅपी न्यू इयर सर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Okay. Okay, very good afternoon to all of you, and I also wish very happy new year to all of you. नवीन वर्ष तुमचं ऑफलाईन सुरू व्हावं हीच आपण काही एक प्रार्थना करूया की जेणेकरून तुम्हाला ऑफलाईन टीचिंग जे आहे ते नवीन वर्षामध्ये एन्जॉय करता येईल. सो वन्स अगेन आय विश व्हेरी हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू, and with this we'll start our discussion. Okay, so already I think that we have started the discussion regarding the topic ionic bonding, or sometimes the topic is named as ionic solid. आवाज येतोय का नाही? Am I audible? Yes, sir. Yes sir. Yes, sir. Okay, I'm audible to all Yes, of you. Please mute yourself. तुम्ही काय करा, थोडं तुमचा साऊंड जो आहे तो म्यूट करा की जेणेकरून मला बोलता येईल. ठीक आहे. इफ आय एम ऑडिबल प्लीज म्यूट युअरसेल्फ. माझा आवाज येत असेल तर थोडंसं म्यूट करा की जेणेकरून मला बोलता येईल. Okay, so I think that in the last lecture already we have discussed regarding the formation of the ionic compound, or how the ionic compound gets formed, and we know that there are three different steps, and through these three different steps ionic bond gets formed. So first step is the formation of cation, then the formation of anion, and the combination or the union of the formed cation and anion. So these are the three steps, and through these three steps ionic bond gets formed or ionic solid gets formed. आणि हे कसं होतं, तीन स्टेप्स ऍक्च्युअली कशा आहेत, व्हॉट आर द डिटेल्स ऑफ ऑल दिस थ्री स्टेप्स, दॅट पार्ट ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड इन द लास्ट लेक्चर. ठीक आहे. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण हा सगळा जो पार्ट आहे तो डिस्कस केलेला आहे. So now in today's lecture we are going to discuss the next point of this topic, that is general characteristics of the ionic solid, which is one of the very important point, because by understanding or by knowing this point you will understand about some properties of the ionic compound, ionic solid. तर ionic solid actually कसा असतो, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तर त्यातल्या काही प्रॉपर्टीज, सी देर आर सो मेनी प्रॉपर्टीज which should be discussed under the properties of the ionic solid or under the general characteristics of the ionic solid. But we are not going to discuss all the general characteristics, but some of the important characteristics that we'll discuss here. So we'll just start the discussion regarding the some general characteristics of the ionic solid. का general characteristic discuss करायच्या? तर by knowing the general characteristic we can recognize whether the given compound is ionic compound or covalent compound in general. म्हणजे दिलेला जो कंपाऊंड आहे तो आयोनिक कंपाऊंड आहे का कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, या हा आपण काय करू शकतो, काही जनरल प्रॉपर्टीज किंवा जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. प्लीज म्यूट करा, कोणाचा आवाज येतोय म्यूट करा, म्यूट युअरसेल्फ, म्यूट करा. कोणाचा तरी साऊंड अनम्यूट कंडिशनला आहे बघा, म्यूट करा. अजून पण आवाज येतोय. ओके, ठीक आहे. त्याच्यातल्या काही जनरल प्रॉपर्टीज ज्या आहेत ना त्या आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिली जनरल प्रॉपर्टी म्हणजे द स्ट्रक्चर ऑफ द आयोनिक कंपाऊंड. म्हणजे जर आपण आयोनिक कंपाऊंड जर मायक्रोस्कोपिक जर स्ट्रक्चर बघितलं तर हाऊ एक्झॅक्टली आयोनिक कंपाऊंड लुक्स, तर ते थोडंसं आपल्याला इथं डिस्कस करावं लागेल. आणि मग त्याचं जे मायक्रो स्ट्रक्चर आहे आयोनिक कंपाऊंडचं किंवा ते एखाद्या आयोनिक सॉलिडचं, तर ते त्याचं मायक्रो स्ट्रक्चर आणि आयोनिक कंपाऊंडच्या असणाऱ्या प्रॉपर्टी याच्यामध्ये काय ऍक्च्युअली साम्य आहे का ते पण आपण थोडं डिस्कस करूया. तर बेसिकली मला सांगा की एखाद्या आयोनिक कंपाऊंड आहे त्याचे जे मायक्रो प्रॉपर्टी किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे, मायक्रो स्ट्रक्चर म्हणूया आपण. मायक्रो स्ट्रक्चर म्हणजे काय हो, जे आयोनिक कंपाऊंड स्ट्रक्चर आपल्याला डोळ्यानं दिसत नाही पण ते त्याच्या आतमध्ये तशी अरेंजमेंट असते. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव टेकन NaCl इन आवर हँड, आपण जर NaCl हातामध्ये घेतलं तर आपल्याला काय दिसतं, डायरेक्टली वी कुड सी द क्रिस्टल्स ऑफ द NaCl. आपल्याला लहान 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 क्रिस्टल दिसतात, जे कण म्हणतो आपण NaCl चे, तर ते लहान लहान आपल्याला मिठाचे काय दिसतात, ते कण दिसतात. पण ऍक्च्युअली त्याच्या आतमध्ये काय असेल, व्हॉट इज द एक्झॅक्ट स्ट्रक्चर इनसाइड द क्रिस्टल ऑफ दिस पर्टिक्युलर NaCl. ते जो क्रिस्टल आहे त्याच्या आतमध्ये ऍक्च्युअली NaCl चं स्ट्रक्चर कसं असेल, सो दॅट वी कुड नॉट सी बाय आवर नेकेड आईज. तर आपल्या उघड्या डोळ्याने आपण ते बघू शकत नाही किंवा आपल्याला ते कळत नाही.
तर ते जे स्ट्रक्चर आहे एखाद्या कंपाऊंडचं तर ते कसं स्टडी करतात तर विथ द हेल्प ऑफ द एक्सरे डिफ्रॅक्शन और एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर, याला XRD म्हणतात, XRD एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर. तर हे काय हो, हे कॅरेक्टरायझेशन टेक्निक आहे. इट इज वन ऑफ द कॅरेक्टरायझेशन टेक्निक. आता हे कॅरेक्टरायझेशन टेक्निक म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपण माहिती की आपल्या बॉडीचा आपण एक्सरे काढतो. So it is very simple. Again, it is just like whatever the X-ray of our body that we are just taking in the pathology lab किंवा म्हणजे डॉक्टर आपल्याला जे सांगतात एक्सरे काढावं लागेल. म्हणजे जर कुठं आपल्याला हाडाला इंजुरी असेल बोनला तर काय करतो जनरली वी आर टेकिंग द एक्सरेज ऑफ दिस इंजुर्ड बोन. तर ते इंजुर्ड बोनचा आपण एक्सरे घेतो. एक्सरे घेतल्यानंतर तुम्हाला काय दिसतो wherever there is a crack to the bone so that you could observe in the X-ray. तर एक्सरे मध्ये तुम्ही ते ऑब्झर्व करू शकता. सो सिमिलर ऍज लाईक द एक्सरे ऑफ द ह्युमन बॉडी वी कुड टेक द एक्सरे ऑफ द एनी मटेरियल ऑल्सो. म्हणजे कुठल्याही मटेरियल सुद्धा एक्सरे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो XRD. सो XRD इज द मशीन or it is one of the instrument so that we are using for the characterization of the any solid material. तर सॉलिड मटेरियलचं कॅरेक्टरायझेशन करायला आपण XRD घेतो. ठीक आहे. तर XRD जर घेतला आपण आयोनिक सॉलिडचा तर काय दिसतं बघा आपल्याला XRD मध्ये. तर XRD shows that the constituent unit of this ionic solid is ion, not the molecule. Or constituent units of the ionic solids are ions, not the molecules. म्हणजे जर आपण कोव्हॅलंट कंपाऊंड घेतला आणि त्याचा जर XRD घेतला तर तुम्हाला तिथं मॉलिक्यूल हे त्याचे मेन कॉन्स्टंट आहे असं दिसेल. पण जर तुम्ही आयोनिक कंपाऊंड घेतला आणि त्याचा जर XRD जर घेतला आयोनिक कंपाऊंडचा तर यू विल फाइंड दॅट देर आर आयन्स, दे आर जस्ट बाइंडेड टुगेदर. काही आयन आहेत ते असे एकमेकाला बाइंड झालेले आहेत. म्हणजे जनरली काय की देर आर सम निगेटिव्ह आयन्स, देर आर सम पॉझिटिव्ह आयन्स जस्ट आय शोन इन दिस फिगर और इन दिस डायग्राम. सो लुक ॲट दिस डायग्राम. त्या डायग्राम मध्ये दिसते बघा. तर XRD जर आपण घेतला ना तुम्हाला अशा प्रकारचं कॉन्स्टंट दिसेल किंवा या अशा प्रकारचं दिसेल. पूर्ण एक क्रिस्टलचं स्ट्रक्चर दाखव. सो जस्ट लाईक दिस number of positive ions and number of negative ions are combined together or bind or they are bound together. ते एकमेकाला बाउंड झालेले असतील. तर जनरली आपण असं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला XRD च्या सहाय्याने दिसू शकतं. म्हणजे आता मी काय सांगतो की जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये पहिलं पॉईंट आपण सांगतो की स्ट्रक्चर. तर आयनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं असतं तर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द आयनिक कंपाऊंड्स आर आयन्स नॉट द मॉलिक्युल्स. म्हणजे इथं बघितलं दाखवलं बघा एक पॉझिटिव्ह आयन इट इज बाउंड टू द negative ion, again the negative ion binded to the positive ion. Similarly like this काय होतं इथं की एकमेकाला आयन्स जे आहेत ते बाइंड झालेले आहेत. ठीक आहे. आता हे सगळं काय बघा ते अपोजिटली चार्ज आयन्स आर हेल्ड टुगेदर बाय द स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. म्हणजे इथं जनरली काय की ऑल दीज आयन्स म्हणजे हे जे सगळे आयन्स आहेत सम आयन्स आर अपोजिटली चार्ज आयन्स अँड सम आयन्स आर काय असेल की निगेटिव्हली चार्ज आयन. म्हणजे अपोजिटली याचा अर्थ काय की काही निगेटिव्ह चार्ज आयन आणि काही पॉझिटिव्ह चार्ज आयन. म्हणजे दोघांचे चार्जेस वेगवेगळे त्यामुळे त्याला अपोजिटली चार्ज आयन असं म्हणतो. तर हे जे आहेत म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड द निगेटिव्हली चार्ज आयन दे आर जस्ट बाइंड टुगेदर और हेल्ड टुगेदर विथ स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स और बाय द स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे हेच परत की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. म्हणजे इथं दिसते बघा आपल्याला एक पॉझिटिव्ह आयन आहे त्याच्याभोवती निगेटिव्ह आयन आहेत, एक निगेटिव्ह आयन आहे त्याच्याभोवती पॉझिटिव्ह आयन आहेत. म्हणजेच काय की अशा पद्धतीने हे सगळं एकमेकाला बाइंड झालं असतं. आणि आणखीन एक गोष्ट आहे की दीज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आर नॉन डायरेक्शनल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑमनी डायरेक्शनल. दीज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आर नॉन डायरेक्शनल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑमनी डायरेक्शनल. नॉन डायरेक्शनल म्हणजे काय हो दीज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आर डिस्पर्स्ड थ्रूआउट ऑल दी एरिया. म्हणजे सगळ्या बाजूने सराउंडिंग काय झालंय की ते डिस्पर्स झालेले आहेत. म्हणजे इथं काय की बघा इथं वन निगेटिव्ह चार्ज आयन आहे इट इज सराउंडेड बाय द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आयन. सिमिलरली one positive charge ion is surrounded by the number of negative charge ion. So likewise there is a dispersion of the electrostatic force. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डिस्पर्शन झाले. आता मग इथे एक क्वेश्चन येतो की याच्यामुळे ऍक्च्युअली होतं काय की ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ज्यावेळेस ऍक्ट असतो दोन आयनच्या मध्ये अपोजिट आयनच्या मध्ये त्यावेळेस तो जो कंपाऊंड आहे तो हार्ड असतो एकदम आणि ब्रिटल असतो म्हणजे कडक लागतो. म्हणजे आपण मीठ जर घेतलं तर बघितलं तर मीठ तुम्हाला असं सहसा हाताने दाबून तुम्ही फोडू शकत नाही कारण ते हार्ड मटेरियल असतं. आणि ब्रिटल म्हणजे काय की ते थोडंसं काय की तडकतं. म्हणजे आपण जर तुकडा गेला तर तुकडा पडू शकतो. आणि मटेरियल जे आहे ते थोडंसं हार्ड आहे. हे कशामुळे आहे ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस विच आर ऍक्टिंग इन बिटवीन द अपोजिटली चार्ज आयन्स और अमंग द अपोजिटली चार्ज आयन. अपोजिटली चार्ज आयनच्या मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट होतोय आणि त्यामुळे ते एकदम स्ट्रॉंगली एकमेकाला बाइंड होत आहेत. आणि ते स्ट्रॉंगली एकमेकाला बाइंड झाल्यामुळे काय होते तुमचं जे मटेरियल आहे
ते एकदम हार्ड होतं आणि ब्रिटल होतं, कडक होतं, त्याचे तुकडे पडतात, पण असं दाबल्यानंतर तुम्हाला त्याला प्रेस करता येत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो हार्ड आणि ब्रिटल. ही जी प्रॉपर्टी आहे म्हणजे ही पहिली जनरल प्रॉपर्टी आयनिक सॉलिडची आपण काय बघितली. आयनिक सॉलिड्स आर जनरली हार्ड अँड द ब्रिटल इन नेचर. त्याचं नेचर आहे ते हार्ड आणि ब्रिटल आहे. कशामुळे? ड्यू टू द आयन्स. का? आयन्स आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिडचं कॉन्स्टिट्युएंट कोण आहे? आयन आहेत. अपोजिटली चार्ज आहेत म्हणजे सम पॉझिटिव्हली चार्ज आयन्स are bonded to the negatively charged ions, and likewise there is a formation of the crystal just I have shown in this diagram. You could look to this diagram. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला त्या गोष्टी जाणवतील. Then ionic compounds are crystalline in nature. पुढची प्रॉपर्टी बघा. नेक्स्ट जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द आयनिक सॉलिड इज आयनिक सॉलिड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. क्रिस्टलाइन नेचर म्हणजे काय हो? ज्यावेळेस एखाद्या कंपाऊंडची अरेंजमेंट आहे. अशी इकडून आहे. प्लीज म्यूट युअर सेल्फ. ठीक आहे, कोण आहे प्लीज म्यूट करा. ठीक आहे, तर आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. क्रिस्टलाइन आणि नॉन क्रिस्टलाइन याच्यामध्ये फरक तुम्हाला कळतोय, त्याला अमॉर्फस असं म्हणतो आपण. क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. ऍक्च्युअली बघा, आयोनिक कुठलाही कंपाऊंड जर घेतला तुम्ही, कुठलाही केमिकल कंपाऊंड सॉलिड जनरली, तर तो दोन फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, एक तर क्रिस्टलाइन असतो किंवा अमॉर्फस असतो. तर अमॉर्फस आणि क्रिस्टलाइन कधी म्हणायचं ते सांगतो मी, की क्रिस्टलाइन म्हणजे काय, की ज्यावेळेस एखाद्या कंपाऊंडची जी आतमधली जी अरेंजमेंट आहे आयनची, तर ती काही की जर रेग्युलर असेल आयनची किंवा मॉलिक्युलची, इफ दिस अरेंजमेंट इज रेग्युलर वन. रेग्युलर म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह चार्ज झाला की दुसरा निगेटिव्ह आयन असेल, तो निगेटिव्ह आयन झाला का तिसरा पॉझिटिव्ह आयन असेल. सो लाईकवाईज म्हणजे आता इथं बघा मी डायग्राम मध्ये दाखवले की हे जे हा कलर आहे बघा, हा म्हणजे पर्पल कलरचे जे आयन दिसतात हे काय आहेत, की सोडियम आयन आहेत किंवा पॉझिटिव्हली चार्ज आयन आहेत, आणि ग्रीन कलरचे जे दिसत आहेत ना ते निगेटिव्हली चार्ज आयन आहेत. आता जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं या क्रिस्टल लॅटाईस मध्ये, तर काय त्याची अरेंजमेंट जी आहे ती रेग्युलर दिसते बघा तुम्हाला. म्हणजे काय, देर इज अ प्रॉपर अरेंजमेंट बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. आणि अशी जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन मध्ये जर प्रॉपर अरेंजमेंट असेल, तर तशा प्रकारचे जे कंपाऊंड आहे त्याला आपण क्रिस्टलाइन कंपाऊंड असं म्हणतो. आणि आयनिक कंपाऊंड हे क्रिस्टलाइन इन नेचर असतात, कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयनची अरेंजमेंट ही प्रॉपर असते. म्हणजे कुठेही आयन पॉझिटिव्ह आहे, कुठेही निगेटिव्ह आयन आहे असं नाही, किंवा कुठेही म्हणजे मॉलिक्युल कुठेही कसेही पसरलेले आहेत असं नाहीये याच्यामध्ये. तर all the ions which are involved in the formation of this molecule are arranged in a regular manner. ते सगळे रेग्युलर मॅनरने अरेंज केलेत, आणि त्यामुळे तो जो कंपाऊंड आहे तो क्रिस्टलाइन असतो. कशामुळे? तर ड्यू टू द ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ द आयन्स. तर आयनची जी अरेंजमेंट आहे ती ऑर्डरली आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं जे नेचर आहे ते कसं आहे की क्रिस्टलाइन आहे. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ द आयोनिक सॉलिड. सो नेक्स्ट विल जस्ट डिस्कस द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द मेल्टिंग पॉइंट अँड द बॉइलिंग पॉइंट. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे काय, की आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. तर आयोनिक कंपाऊंडचा जर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जर आपण बघितला, तर जनरली मेल्टिंग पॉइंट अँड द बॉइलिंग पॉइंट ऑफ द आयोनिक कंपाऊंड्स आर हायर ऍज कम्पेअर्ड टू द कोव्हॅलंट कंपाऊंड्स. कोव्हॅलंट कंपाऊंडच्या कंपॅरिझन मध्ये आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्स हे जास्त असतात. का जास्त असतात? इट इज अगेन ड्यू टू द strong electrostatic forces of attraction between the positive and the negative charged ions which are present in the ionic compound. तर आयनिक कंपाऊंड मध्ये जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन आहेत त्यांच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, आणि ते एवढ्या स्ट्रॉंगली बाइंड करतात की मेल्ट होताना काय होतं, ऍक्च्युअली त्या दोघांमध्ये बाइंडिंग फोर्स लूज होतो ना, किंवा बॉईल होताना बाइंडिंग फोर्स लूज होतो. पण ते एकदम स्ट्रॉंगली एकमेकाला बाइंड झालं असल्यामुळे त्याचे मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्स जे आहेत ते जनरली काय आहेत की हाय आहेत. आता इथं जर आपण एक्झाम्पल बघायला गेलं तर मेल्टिंग पॉइंट ऑफ द NaCl म्हणजे जे आपण खातो मीठ, त्याचा मेल्टिंग पॉइंट किती? 801 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर आपल्याला ते मेल्टिंग तो जो NaCl आहे, NaCl म्हणजे कॉमन साल्ट जे आहे, ते जर आपल्याला घरामध्ये जर मेल्ट करायचं म्हटलं तर तुम्ही तव्यावरती टाकून बघा, एवढ्या सहजासहजी ते NaCl मेल्ट होत नाही. का होत नाही? बिकॉज देर इज अ नीड ऑफ द व्हेरी हाय अमाऊंट ऑफ द एनर्जी टू मेल्ट द NaCl, कारण त्याचं मेल्टिंग पॉइंट किती? 801 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो की जर त्याला आपल्याला वेपराइज करायचं असेल तर 1413 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय 1413 डिग्री सेल्सिअस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोडियम. तर सोडियम क्लोराईड. तर तो सोडियम क्लोराईडचा बॉइलिंग पॉइंट किती? जनरली 1413. म्हणजेच याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ऍज कम्पेअर्ड टू द कोव्हॅलंट कंपाऊंड्स, आयोनिक कंपाऊंड्स शोज व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट्स ऍज वेल एज व्हेरी हाय बॉइलिंग पॉइंट्स. तर याच्या मागचं कारण काय? ड्यू टू द व्हेरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस
present between the oppositely charged ions due to the very strong electrostatic forces present between the oppositely charged ions. त्याचं कारण त्याच्या मागचं मी सांगितलं. तर काय कारण आहे बेसिकली, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. देन द नेक्स्ट प्रॉपर्टी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता मला वाटतं तुम्हाला कंडक्टिव्हिटी हा कन्सेप्ट माहित असेल. तर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय हो, तर इट इज द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू ट्रान्सफर द करंट. तर करंट ट्रान्सफर करायची जी मटेरियलची ॲबिलिटी आहे त्याला आपण कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. कुठल्याही मटेरियलची, म्हणजे आपण वूड घेतलं, लाकडाचा एक तुकडा घेतला, किंवा एक लोखंडाची पट्टी घेतली, किंवा ग्लासचा तुकडा घेतला, तर याच्यातले काही मटेरियल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, कंडक्टिंग इलेक्ट्रिकल करंट कॅरी करतात, पण काही मटेरियल हे इलेक्ट्रिकल करंट कॅरी करत नाही. त्याच्या मागे पण काही रिझन्स आहेत, तर ते रिझन्स आपण इथं नाही डिस्कस करणार. पण ऍक्च्युअली आपल्याला हे बघायचं आहे की what about the electrical conductivity of the ionic solids, whether ionic compounds are electrically conducting material or not. म्हणजेच whether ionic solids can carry the electrical current or not. तर ionic solid electrical current carry करतात का नाही? If you know the answer of this one, you could just type me your answer. कोणाला सांगायला तर सांगू शकता. whether ionic compounds carry the electrical current or not. Yes. नो. नो. आणखीन कोणाचं काही वेगळं मत आहे का? नो. नो. ओके. ओके, विल डिस्कस. आता आणखीन याच्या व्यतिरिक्त वेगळं कोणाला काय सांगता येते का बघा बरं. नो ज्यांनी म्हटलं त्यांनी मला सांगा की इन विच स्टेट आयनिक सॉलिड्स कॅनॉट कंडक्ट द इलेक्ट्रिकल करंट. कुठल्या स्टेट मध्ये असताना, सॉलिड स्टेट मध्ये असताना का कधीच करत नाही? सॉलिड स्टेट मध्ये असताना करत नाही, आणि जर ते मोल्टन असलं तर मग त्याच्यामधून करंट पास होतो. Yeah, very good. So you know very well about the conductivity of the ionic solids. तर जनरली काय की whenever the ionic compound is in the solid form, म्हणजे ज्यावेळेस ionic compound सॉलिड स्टेट मध्ये at this condition ionic compounds do not conduct electrical current. तर ते इलेक्ट्रिकल करंट कंडक्ट करत नाहीत का? Because the constituent ions of these ionic solids are fixed in their position. म्हणजे ते जे आयन्स आहेत ते एका जागेला फिट आहेत. आयनिक सॉलिड कसं असतं जनरली, ऑल द आयन्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर अँड दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर. ते सगळे आयनिक सॉलिड एकमेकांच्या एकदम क्लोज असतात आणि त्या दोघांमध्ये काय की काहीतरी बाइंडिंग फोर्स असतो आणि त्याच्यामुळे ते सगळे एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड असतात आणि त्यामुळे ते सहजच एकमेकाला सोडत नाहीत. आता इलेक्ट्रिकल करंट जर कॅरी करत असेल तर इलेक्ट्रॉन मस्ट फ्लो थ्रू द मटेरियल, इलेक्ट्रॉन मस्ट ट्रॅव्हल थ्रू द मटेरियल. तर त्या मटेरियल मध्ये इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल व्हायला पाहिजे तरच काय होतं की इलेक्ट्रिकल करंट कॅरी होतो. तर इलेक्ट्रॉन किंवा कुठलाही चार्ज जर कॅरी नाही झाला तर तुमचं इलेक्ट्रिकल करंट कॅरी व्हायचा प्रश्नच येत नाही. आता इथंही तसंच होतं की आयनिक सॉलिड जे आहेत ते जर सॉलिड स्टेट मध्ये असेल आयनिक कंपाऊंड तर तो इलेक्ट्रिकल करंट कॅरी करणार नाही. कारण का, ते जे काही सगळे चार्ज पार्टिकल्स आहेत, ऑल दी चार्ज पार्टिकल्स आर combined or they are in close contact with each other and they are in the binded condition. तर ते बाइंडिंग कंडिशन मध्ये आहेत, एकमेकाला पूर्ण बाइंड आहेत आणि त्याच्यामुळे ते लूज होत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याच्यातून इलेक्ट्रिकल करंट कॅरी होत नाही. म्हणजे जर तुम्ही मीठ घेतलं, हार्ड मीठ घेतलं आणि त्याला जर दोन्ही बाजूने जर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स लावले तर इलेक्ट्रिकल करंट त्याच्यातून तुम्हाला कॅरी होत नाही, म्हणजे इट ऍक्ट्स ॲज अ इन्सुलेटर. पण आता ह्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे बघा. आता तुम्ही काय म्हटलं की सॉलिड आयनिक कंपाऊंड इलेक्ट्रिकल करंट कॅरी करत नाही, पण कधी? whenever this ionic compound is in a pure state, whenever this ionic compound is in a pure state and there should not be any defect in the crystal of this ionic solid. म्हणजे तो जो आयनिक सॉलिड आहे त्याच्या क्रिस्टल मध्ये कुठलाही डिफेक्ट नसायला पाहिजे. म्हणजेच काय, द क्रिस्टल शुड बी परफेक्टली ऑर्गनाइज्ड, देर शुड नॉट बी एनी टाइप ऑफ द लॅटाइज डिफेक्ट. कुठल्याही प्रकारचा त्यांच्यात लॅटाइज डिफेक्ट नसायला पाहिजेत. ऑल दी पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स आर अरेंज्ड इन अ वेल मॅनर. तर अगदी व्यवस्थित एकमेकांनंतर ते अरेंज असायला पाहिजेत, कुठेही मध्ये डिफेक्ट नसायला पाहिजे, तरच तो आयनिक सॉलिड जो आहे तो इलेक्ट्रिकल करंट कॅरी करणार नाही. ठीक आहे, हा पहिल्या गोष्ट. म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये सुद्धा सांगतोय मी. इन द सॉलिड स्टेट व्हेनेवर द क्रिस्टल अरेंजमेंट ऑफ दिस सॉलिड इज परफेक्ट, then and then only it will not carry the electrical current. But if the crystal is a defective one म्हणजे क्रिस्टल जर डिफेक्टिव्ह असेल तर इट कॅन कॅरी द इलेक्ट्रिकल करंट टू एन इनसिग्निफिकंट एक्सटेंट. टू एन इनसिग्निफिकंट एक्सटेंट म्हणजे काय हो, जेवढा डिफेक्ट जास्त तेवढा इलेक्ट्रिकल करंट कॅरी करण्याची शक्यता जास्त, जेवढे डिफेक्ट कमी तेवढा तो इलेक्ट्रिकल करंट काय होणार आहे, कमी कॅरी करणार. आता डिफेक्ट म्हणजे कुठले कुठले असतात,
याच्यात पण बरेच प्रकार आहेत डिफेक्टचे, म्हणजे एखादा एक्स्ट्रा आयन तिथं असेल किंवा एखादे वाईड्स म्हणजे गॅप राहिले असतील किंवा इलेक्ट्रॉन्स तिथे एक्स्ट्रा राहिले असतील, तर अशा प्रकारचे बरेचसे डिफेक्ट त्याच्यामध्ये असतात. आता हे डिफेक्टचं आपण काय फार डिटेलमध्ये बघणार नाही, कारण डिफेक्ट विषयी तुम्हाला मला वाटतं TYBSc लेवलला मेटल कंडक्टर आणि सेमी कंडक्टर हा एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे डिफेक्ट्स असतात, ते कसे जनरेट होतात आणि मग ते इलेक्ट्रिकल करंट कॅरी करतात आणि का करतात याच्याविषयी जे डिस्कशन आहे ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल. सो आय विल नॉट जस्ट एंगेज द टाइम इन द डिस्कशन ऑफ द डिफरंट डिफेक्ट्स ऑफ द क्रिस्टल्स. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की एकदम प्युअर क्रिस्टल असेल तर तो कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल करंट कॅरी करत नाही, की ज्याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नाही. पण जर क्रिस्टल लॅटाच मध्ये जर डिफेक्ट असेल तर तो इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो कॅरी करतो. जेवढ्या प्रमाणात डिफेक्ट जास्त असेल तेवढ्या प्रमाणात तो इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो कॅरी करणार. ठीक आहे, इथे एक मी डायग्राम दाखवतो तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं क्लिअर होऊन जाईल की ऍक्च्युअल काय प्रकार होते बघा. जस्ट आय विल क्लिअर द रायटिंग. जस्ट लुक ऍट दिस वन. आता सुरुवातीला मी काय दाखवलं की आयन तुमचा जो कंपाऊंड आहे, आयोनिक कंपाऊंड, तो जर सॉलिड स्टेट मध्ये असेल आणि एकदम प्युअर असेल तर अरेंजमेंट ऑफ दिस आयोनिक कंपाऊंड इट विल बी जस्ट लाईक दिस. म्हणजे देर इज अ परफेक्ट ऑर्गनायझेशन ऑफ दी positive and the negatively charged ions. So in such a compound there is no conduction of the electrical current. तर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिकल करंट कॅरी होत नाही. कारण का? all the ions are fixed to their position and therefore they cannot move from their position. तर ते त्यांच्या पोझिशन पासून मूव्ह होत नाही, ते फिक्स असतात. आता पुढं याच्यात जर डिफेक्ट असेल तर काय होईल, एखादा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये एखादा आयन याच्यामध्ये जादा असेल, कुठला तरी पॉझिटिव्ह आयन जादा असेल किंवा निगेटिव्ह आयन जादा असतील, तर त्यावेळेस मग ते आयन त्याला बाइंड करायला कोण नसल्यामुळे ते ट्रॅव्हल होतं त्या क्रिस्टल मधून आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल करंट कॅरी होऊ शकतो. ठीक आहे, आता त्याच्या पुढे जाऊन इफ द आयोनिक कंपाऊंड्स आर इन द मोल्टन स्टेट और if the ionic compounds are in the molten state or they dissolve in water. ionic compounds जर molten state मध्ये असतील किंवा ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केले तर काय की they can carry the electrical current. म्हणजे if it is in a molten state the ions can move from one place to the another place in the crystal. क्रिस्टल मधून एका म्हणजे इकडचा आयन इकडे ट्रान्सफर होऊ शकतो बिकॉज द आयन्स आर व्हेरी फ्री टू मूव्ह whenever सॉलिड इज इन द मोल्टन स्टेट. म्हणजे आयनिक कंपाऊंड जो आहे तो मोल्टन स्टेट मध्ये असेल तर त्याच्यातले आयन एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये मूव्ह होऊ शकतात आणि तसे मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे बेसिकली, तर इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो कॅरी होणार आहे. ठीक आहे, इफ द आयनिक कंपाऊंड्स आर डिझॉल्व इन अ सुटेबल सॉल्व्हंट जस्ट लाईक अ वॉटर. पाण्यामध्ये जर आयनिक कंपाऊंड आपण डिझॉल्व केले तर काय होईल, आयनिक कंपाऊंड्स कॅन कॅरी द इलेक्ट्रिकल करंट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. का तर when we dissolve the ionic compounds in the water or in the any solvent then the constant ions becomes free. म्हणजे जे काही कॉन्स्टंट आयन, फॉर एक्झाम्पल आपण जर सोडियम घेतलं, मीठ पाणी म्हणजे कॉमन सॉल्ट, टेबल सॉल्ट, ते जर पाण्यामध्ये टाकलं तर काय होतो, वी कुड नॉट सी द सॉल्ट ॲज इट इज. सो सॉल्ट विल गेट डिझॉल्व इन द वॉटर अँड यू विल जस्ट ऑब्झर्व द टेस्ट ऑफ द सॉल्ट. तर तुम्हाला त्या पाण्याला टेस्ट दिसेल सॉल्टची. म्हणजेच काय हो, सोडियम आणि Na+ आणि Cl- आयन जे आहेत काय फ्री झालेले आहेत आणि फ्री झाल्यामुळे काय होत, दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. तर ते एका प्लेस मधून दुसऱ्या प्लेस पर्यंत ते आरामात मूव्ह होऊ शकतात. तर त्याच्यामुळे काय होतं की इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो कॅरी होऊ शकतो. कशामुळे, तर दीज आयन्स कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. सो ॲज अ लाईक दिस अँड देअरफॉर इट कॅन मूव्ह, इट कॅन कॅरी द इलेक्ट्रिकल करंट. म्हणजेच बघा, प्युअर आयनिक सॉलिड असेल तर तो इलेक्ट्रिकल करंट कॅरी करत नाही. डिफेक्टिव्ह आयनिक सॉलिड असेल, तो सॉलिड स्टेट मध्ये असेल तर तो थोडाफार इलेक्ट्रिकल करंट कॅरी करू शकतो डिपेंडिंग ऑन level, depending on the amount of the defects or the abundance of the defects. किती defect आहे त्याच्यावरती. Then if we melt the ionic compound it can carry the electrical current as the constant ions becomes free. Again if we dissolve the ionic compound in the solvent then also it can carry the electrical current because again ion becomes free. So this is about the electrical conductivity. Again there are some properties that we'll discuss. Okay, so the next जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द आयनिक कंपाऊंड इज द आयनिक रिएक्शन्स. आयनिक रिएक्शन, आता पुढचं जे जनरल कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे आयनिक रिएक्शन्स. आयनिक रिएक्शन म्हणजे काय की जनरली आयनिक कंपाऊंडच्या होणारे रिएक्शन्स. तर याच्यामध्ये बघा जनरली आयनिक रिएक्शन्स आर व्हेरी फास्टर ऍज कम्पेअर्ड टू द कोव्हॅलंट रिएक्शन्स. कशामुळे फास्टर आहेत, कारण का की जर आयनिक रिएक्शन करताना आपण काय करतो जनरली, तो आयनिक कंपाऊंड एखाद्या सॉलिड मध्ये डिझॉल्व्ह करतो.
सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह केला त्याचे आयन्स फ्री होतात आणि आयन्स फ्री झाले का लगेच ते रिएक्टिव्ह होतात आणि रिएक्टिव्ह झाल्यामुळे त्याची रिएक्शन लगेच काय होते दुसऱ्या आयन बरोबर फास्ट होते. म्हणजेच बघा आपण बेसिकली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करतो प्रिपरेशन वगैरे लॅबोरेटरीमध्ये त्यावेळेस आपले प्रिपरेशन अर्ध्या तासामध्ये 15 मिनिटांमध्ये सुद्धा तयार होतात. का तयार होतात तर त्यांच्या रिएक्शन जे आहेत ते फास्ट होतात. म्हणजे पुढचं कॅरेक्टरिस्टिक मी काय सांगतोय आयोनिक रिएक्शन्स आर फास्टर वन ऍज कम्पेअर्ड टू द रिएक्शन्स ऑफ द कोव्हॅलंट कंपाऊंड्स. का तर आयोनिक रिएक्शन्स मध्ये आयनची इन्व्हॉल्वमेंट असते आणि आयन्स आर रिएक्टिव्ह ऍज कम्पेअर्ड टू द मॉलिक्युल्स. तर मॉलिक्युलच्या कंपॅरिझन मध्ये कुठलाही आयन हा जास्त रिएक्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळे आयोनिक रिएक्शन्स ह्या फास्ट असतात. का इन द आयोनिक रिएक्शन्स देअर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ द आयन. तर तिथं आयनची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याच्यामुळे आयोनिक रिएक्शन जी आहे ती फास्ट असते. देन द नेक्स्ट प्रॉपर्टी इज द सोल्युबिलिटी. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ द आयोनिक कंपाऊंड. म्हणजे आयोनिक कंपाऊंड कुठल्या सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल असतो तर जनरली बघा आयोनिक कंपाऊंड्स आर पोलर इन नेचर. का पोलर आहे तो त्याच्यामध्ये चार्ज डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. म्हणजे एका बाजूला सोडियम आयन असतो आणि दुसऱ्या बाजूला क्लोरीन आयन म्हणजे साल्ट असतो ना तो बेसिकली आयोनिक कंपाऊंड. म्हणजे एका बाजूला निगेटिव्हली चार्ज आयन असतो आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्हली चार्ज आयन असतो. आता ऍक्च्युअली याचा सगळ्याचा मिळून क्रिस्टल तयार होते पण कंपाऊंड जे आहे फायनली तो कसा असेल की पोलर असेल. आयोनिक कंपाऊंड्स आर जनरली पोलर and therefore they dissolve in the polar solvent like water. तर ते like dissolves like हा कन्सेप्ट आपल्याला माहित असेल की polar solvent or polar solids dissolve in the polar solvent and the non-polar solids dissolve in the non-polar solvent. According to this rule, ionic compounds are as ionic compounds are polar in nature, they dissolve in the polar solvent like water. And ionic compounds are generally insoluble in the non-polar solvent, just like a benzene or any other organic solvent. Benzene, toluene, alcohol. Alcohol is not, but alcohol is a polar. But there are acetone and ester, and there are so many other solvents. म्हणजे बरेचसे जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत ते नॉन पोलर इन नेचर असतात. आता अल्कोहोलची पोलॅरिटी जास्त आहे पण बाकीचे जे नॉन पोलर सॉल्व्हंट आहेत ते काय आहेत की जनरली ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे आहेत ते नॉन पोलर नेचर आहेत आणि त्याच्यामुळे काय की ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आयोनिक कंपाऊंड सहजासहजी डिझॉल्व्ह होत नाहीतच. आणि वॉटर मध्ये बेसिकली काय की मोस्ट ऑफ द आयोनिक कंपाऊंड्स आर डिझॉल्व्ह इन द वॉटर बिकॉज वॉटर इज ऑल्सो पोलर अँड आयोनिक कंपाऊंड्स आर ऑल्सो पोलर अँड देअरफॉर ionic compounds are soluble in the water. So this is about some properties of the general characteristics of the ionic compound. तर हे ionic compound चे काही general characteristics आहेत. So now the next point is the energetics in the ionic bond formation. पुढचा पॉइंट आपण जस्ट सुरू करूया आणि याचं जे डिटेल डिस्कशन आहे that will just discuss in tomorrow's lecture. उद्या एक लेक्चर आपण घेऊया. ते उद्याच्या लेक्चर मध्ये ते पुढचा जो पॉइंट आहे तो डिस्कस करूया. तर तो जो पॉइंट आहे पुढचा तो म्हणजे काय की एनर्जेटिक्स इन द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड. और इन अनदर वर्ड त्याला आणखीन एक नाव दिले ते म्हणजे की फॅक्टर्स गव्हर्निंग टू द फॉर्मेशन ऑफ अन आयोनिक बॉन्ड. फॅक्टर्स गव्हर्निंग टू द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड और इट इज ऑल्सो कॉल्ड एज एनर्जेटिक्स इन द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड. तर हे थोडंफार आपण डिस्कस केले फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड करताना पण जरासं मला थोडं डिटेलमध्ये इथं घ्यायचं आहे. तर आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होत असताना कुठले कुठले फॅक्टर्स म्हणजे विचारात घ्यावे लागतात किंवा कुठले फॅक्टर्स हे आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन वरती कंट्रोल करतात त्याला आपण काय म्हणतो की फॅक्टर्स गव्हर्निंग द फॉर्मेशन ऑफ अन आयोनिक बॉन्ड. तर बेसिकली देर आर 3 फॅक्टर्स विच अफेक्ट्स ऑन द फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. तर 3 फॅक्टर्स कुठले कुठले आहेत ते बघूया. की पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे काय की एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅटायन फ्रॉम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम. एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅटायन फ्रॉम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम और आयोनायझेशन ऑफ ऍटम. असं आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम पासून कॅटायन तयार होणं त्यालाच आपण काय म्हणतो की आयोनायझेशन एनर्जी ऑफ ऍटम. तर त्या ऍटमची आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतो. तर एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅटायन म्हणजे काय हाऊ इझिली कॅटायन गेट्स फॉर्म. हाऊ इझिली कॅटायन गेट्स फॉर्म त्याला आपण म्हणतो एज ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅटायन. म्हणजे कॅटायन किती लवकर तयार होते कसं किती पटकन तयार होते त्याच्यावरती तुमचा आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन तयार म्हणजे डिपेंड असेल. दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे की एज ऑफ फॉर्मेशन ऑफ एन anion फ्रॉम इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. फ्रॉम इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. एज ऑफ फॉर्मेशन ऑफ एन anion फ्रॉम इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम म्हणजेच काय हो इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ एन ऍटम. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ एन ऍटम म्हणजे पुढचा फॅक्टर म्हणजे काय की हाऊ इझिली anion गेट्स फॉर्म. किती इझिली anion तयार होतो त्याच्यावरती पण आयोनिक कंपाऊंड किती लवकर तयार होणार हे डिपेंड आहे. आणि तिसरं काय की एज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ दी appropriately number of oppositely charged ions
ऑफ रिझल्टिंग आयनिक सॉलिड. म्हणजे तिसरं काय की एज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आयन्स. म्हणजेच काय की ऍनायन आणि कॅटायन तयार झाला. ऍनायन आणि कॅटायन, प्लीज म्यूट युअर सेल्फ, म्यूट करा. ऍनायन आणि कॅटायन तयार झाला आणि त्यानंतर ते कंबाईन व्हायला पाहिजे ना, कारण कॉम्बिनेशन झाल्यानंतरच ऍक्च्युली तुमचं सॉलिड तयार होणार आहे, आयनिक सॉलिड तयार होणार आहे. त्याच्यामुळे काय की इट इज अगेन व्हेरी नेसेसरी टू कंबाईन द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स विच आर फॉर्मड. जे काही तयार झालेत कॅटायन आणि ऍनायन ते इझिली कंबाईन व्हायला पाहिजेत. कंबाईन झाले तर काय होणार की लॅटाईस तयार होणार. त्याला आपण लॅटाईस एनर्जी असं म्हणतो. म्हणजे बघा बेसिकली इथे 3 फॅक्टर आहेत विच गव्हर्न्स द फॉर्मेशन ऑफ अन आयनिक सॉलिड. प्लीज म्यूट युअर सेल्फ. कुणाचा आवाज अचानक म्यूट कसं काय अनम्यूट कसं होतं? तुम्ही म्यूट केलेला आवाज अचानक अनम्यूट कसा होतो? याचा अर्थ तुम्ही मुद्दाम करत असाल कोणतरी ना. कोण आहे मला शोधावं लागेल. इथं कळतंय कोण अनम्यूट आहे. प्लीज म्यूट करा. ठीक आहे. तर याचा अर्थ की इथं 3 फॅक्टर आहेत की विच गव्हर्न्स द फॉर्मेशन ऑफ अन आयनिक बॉन्ड. तर पहिला फॅक्टर म्हणजे आयोनायझेशन एनर्जी ऑफ द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम. सेकंड फॅक्टर इज द इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. अँड थर्ड फॅक्टर इज द लॅटाईस एनर्जी. तर लॅटाईस एनर्जी म्हणजे काय हो? एनर्जी विच इज रिलीज्ड ड्युरिंग द कॉम्बिनेशन ऑफ द पॉझिटिव्हली अँड द निगेटिव्हली चार्ज आयन्स. पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि निगेटिव्ह चार्ज आयन या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये जी एनर्जी बाहेर पडणार आहे त्याला आपण लॅटाईस एनर्जी असं म्हणतो. So these are the 3 factors we have to discuss in detail. That is, first one is the ionization energy of an atom. म्हणजे त्याचे डेफिनेशन बघावं लागेल. त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जी, फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, सेकंड आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय ते बघावं लागेल. अँड हाऊ इट गव्हर्न्स दी फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड ते पण बघायला पाहिजे. दुसरा पॅरामीटर तो म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी. इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय ते बघणार आपण. फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी, सेकंड इलेक्ट्रॉन अफिनिटी, तो प्रकार काय तो डिस्कस करावा लागेल. आणि मग त्याचा ऍक्च्युअली आयनिक बॉन्ड फॉर्मेशन वरती काय इफेक्ट होतो तेही डिस्कस करायचंय. आणि तिसरा पार्ट म्हणजे लॅटाईस एनर्जी. हाऊ द लॅटाईस एनर्जी इज इम्पॉर्टंट ॲज फार ॲज कन्सर्निंग द फॉर्मेशन ऑफ द आयनिक बॉन्ड. सो दॅट ऑल्सो विल डिस्कस इन द नेक्स्ट पार्ट. तर हे जे सगळं आहे ते आपण काय करूया, उद्याचं जे लेक्चर आहे तर त्या लेक्चरमध्ये आपण काय बघूया, एनर्जेटिक्स फॉर द फॉर्मेशन ऑफ आयनिक बॉन्ड और एनर्जेटिक्स इन द फॉर्मेशन ऑफ आयनिक बॉन्ड किंवा फॅक्टर्स गव्हर्निंग टू द formation of ionic bond. So this point we'll discuss in the next lecture. Up till if you have any doubt, you may ask your question.